आजच्या जात्यावरच्या ओवीमधून शंकर आणि पार्वतीचा जोडा कसा दिसतो याचे वर्णन या ठिकाणी ही स्त्री करते. बघूया ती ओवीतून काय म्हणते. भोळा महादेवन भोळा कशी यान झाला, मनातला भेदन अस्तुरीला नाही दिला. म्हातारा शंभूदेवन गिरजाबाईचं पोरपण, बेलीच्या झाडाखाली दोघांचंही माईनं. म्हातारा शंभूदेवन दाढी लोळते भुईला, गिरजा सांगते माईला वर पित्यानं पाहिला. महादेव पार्वती जोडा दिसते संगीन, महादेवाच्या पुढील मेट मोडली नंदीनं. सर्वसाधारणपणे आपण माणसे लौकिक जीवनामध्ये ज्या प्रकारे मुलगा किंवा मुलगी एकमेकांना शोभून दिसतात की नाही हे विवाहाच्या वेळेस पाहतो, तशा प्रकारे जणू काही ही शंकर आणि पार्वती यांच्यापेक्षाही वडीलधारी आहे आणि यांचा जोडा कसा दिसतो आहे याचे कौतुकाने वर्णन या जात्यावरच्या ओवीतून करताना आढळते. ते सगळे काही असले, जरी शंभू महादेव भोळा असला तरीसुद्धा एक मात्र गोष्ट ती इथं वर्णन करते की शंकराने पार्वतीला मनातील भेद मात्र कधीही सांगितला नाही आणि अशा प्रकारे लाडाकोडाने या दोघांचे ती कौतुक करताना दिसते.